नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये. बघा मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे आधुनिक भारताचा इतिहास या घटकावर आधारित सर्व महत्त्वाची प्रश्ने. तर बघा ही प्रश्ने अत्यंत महत्त्वाची आणि सिलेक्टेड प्रश्न आहेत. कारण ही प्रश्ने मागील अनेक परीक्षांमध्ये विचारली गेली आहे. त्यामुळे या व्हिडिओमुळे तुमचा बऱ्यापैकी आधुनिक भारताचा इतिहास कव्हर होऊन जाईल. तरी हा व्हिडिओ पूर्ण आणि काळजीपूर्वक बघा. चला तर वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा प्रश्न पहिला बघूया. तर प्रश्न आहे 1878चा व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट कोणी रद्द केला? तर याचे उत्तर राहील ऑप्शन सी, लॉर्ड रिपन. बघा लॉर्ड रिपनने 1878चा व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट रद्द केला. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ओडिसा बिहारपासून कोणत्या वर्षी वेगळा झाला? तर याचे उत्तर राहील ऑप्शन ए, 1936 मध्ये ओडिसा हे राज्य बिहारपासून वेगळे झाले. नेक्स्ट क्वेश्चन आहे. अमेरिकेत फ्री हिंदुस्तान हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर उत्तर आहे ऑप्शन बी, तारकानाथ दास. बघा तारकानाथ दास यांनी अमेरिकेमध्ये फ्री हिंदुस्तान नावाचे वृत्तपत्र सुरू केले होते. पुढचा प्रश्न बघा. वंदे मातरम हे गीत कोणी लिहिले? तर याचे उत्तर राहील ऑप्शन ए, बंकिमचंद्र चटर्जी. वंदे मातरम हे गीत बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेले आहे. पुढचा प्रश्न बघा. स्वदेश वाहिनीचे संपादक कोण होते? तर याचे उत्तर आहे ऑप्शन ए, के रामकृष्ण पिल्ले हे स्वदेश वाहिनीचे संपादक होते. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 1947 नंतर भारतीय राजकारणात सर्वाधिक योगदान देणारी महिला कोण? तर याचे उत्तर काय आहे? ऑप्शन सी, अरुणा आसफ अली यांनी 1947 नंतर भारतीय राजकारणात सर्वाधिक योगदान दिला. नेक्स्ट क्वेश्चन आहे. अमृत बाजार पत्रिकाची स्थापना कोणी केली? तर याचे उत्तर काय राहील? ऑप्शन बी, शिशिर कुमार घोष. बघा शिशिर कुमार घोष यांनी अमृत बाजार पत्रिकेची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न आहे. भारतात सर्वोच्च न्यायालयाची स्थापना प्रथम कोणत्या कायद्याअंतर्गत झाली? तर उत्तर काय आहे? ऑप्शन सी, रेग्युलेटिंग ॲक्ट 1773 नुसार भारतामध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राने उदारमतवादी म्हणजेच लिबरल धोरणांचा प्रचार केला? तर याचे उत्तर काय आहे? ऑप्शन डी, लीडर. उत्तर राहील लीडर या वृत्तपत्राने उदारमतवादी म्हणजेच लिबरल या धोरणांचा प्रचार केला. पुढचा प्रश्न. झेंडा गीत कोणी लिहिले? तर काय उत्तर राहील? ऑप्शन बी, श्यामलाल गुप्त पार्षद. बघा यांनी झेंडा गीत हे लिहिले आहे. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी प्रथम प्रेस सेन्सॉरशिप कोणी लागू केली? तर उत्तर राहील ऑप्शन सी, वेलस्लीने सर्वप्रथम प्रेस सेन्सॉरशिप ही लागू केली. पुढचा प्रश्न. नागरी सेवा सिव्हिल सर्व्हिसेससाठी स्पर्धात्मक परीक्षा प्रणाली तत्वतः कधी स्वीकारली गेली? तर याचे उत्तर आहे ऑप्शन डी, 1853 मध्ये नागरी सेवा सिव्हिल सर्व्हिसेससाठी स्पर्धात्मक परीक्षा प्रणाली ही स्वीकारली गेली. पुढचा प्रश्न आहे. कोणत्या कायद्याअंतर्गत लॉर्ड कॉर्नवॉलिस यांना त्यांच्या कौन्सिलच्या निर्णयांना रद्द करण्याचा अधिकार मिळाला? तर उत्तर राहील ऑप्शन डी, 1786चा कायदा. या कायद्यानुसार लॉर्ड कॉर्नवॉलिसला त्याच्या कौन्सिलच्या निर्णयांना रद्द करण्याचा अधिकार मिळाला. नेक्स्ट क्वेश्चन. हंटर आयोगाच्या अहवालात कोणत्या शिक्षणाच्या विकासावर विशेष भर देण्यात आला होता? तर याचे उत्तर राहील ऑप्शन ए, प्राथमिक शिक्षण. बघा हंटर आयोगाच्या अहवालात प्राथमिक शिक्षणाच्या विकासावर विशेष भर देण्यात आला होता. पुढचा प्रश्न आहे. दुर्गेश नंदिनी या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर उत्तर राहील ऑप्शन बी, बंकिमचंद्र चटर्जी हे दुर्गेश नंदिनी या कादंबरीचे लेखक आहेत. नेक्स्ट क्वेश्चन.
द इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणत्या भाषेत प्रकाशित झाले नाही? तर उत्तर राहील ऑप्शन ए तमिळ भाषेमध्ये. द इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र तमिळ भाषेमध्ये प्रकाशित झाले नाही. पुढचा प्रश्न बघा, पोस्ट ऑफिसचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो ऑप्शन सी रवींद्रनाथ टागोर हे पोस्ट ऑफिसचे लेखक आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, भारतात मुस्लिमांच्या उच्च शिक्षणासाठी कोणी पुढाकार घेतला? तर याचे उत्तर राहील ऑप्शन बी सर सय्यद अहमद खान यांनी भारतामध्ये मुस्लिमांच्या उच्च शिक्षणासाठी पुढाकार घेतला. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कशाला स्टील फ्रेम असे संबोधले गेले? तर याचे उत्तर राहील ऑप्शन सी भारतीय नागरी सेवा म्हणजेच ICS याला स्टील फ्रेम असे संबोधले गेले. पुढचा प्रश्न आहे, गिल्टी मॅन ऑफ इंडियाज पार्टिशन हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर बघा हे पुस्तक कोणी लिहिले? तर ऑप्शन डी डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, गोदान ही कोणाची साहित्य कृती आहे? तर मित्रांनो ऑप्शन सी प्रेमचंद यांची ही साहित्य कृती आहे गोदान या नावाची. पुढचा प्रश्न, भारत भारतीचे रचनाकार कोण आहेत? तर योग्य उत्तर राहील ऑप्शन बी मैथिली शरण गुप्त हे भारत भारतीचे रचनाकार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खिलाफत चळवळ कोणी सुरू केली? तर बघा ऑप्शन बी अली बंधू यांनी खिलाफत चळवळ ही सुरू केली होती. पुढचा प्रश्न, स्वतंत्र भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण होते? तर बघा याचे उत्तर काय आहे? ऑप्शन सी सी राजगोपालाचारी हे स्वतंत्र भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल होते. पुढचा प्रश्न, भारतात नागरी सेवा म्हणजेच सिव्हिल सर्व्हिसेस कोणी सुरू केली? तर ऑप्शन बी लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी भारतामध्ये नागरी सेवेची सिव्हिल सर्व्हिसेसची सुरुवात केली. पुढचा प्रश्न आहे, चित्रा ही कादंबरी कोणी लिहिली आहे? तर योग्य उत्तर राहील ऑप्शन ए रवींद्रनाथ टागोर यांनी चित्रा ही कादंबरी लिहिलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड अहवाल कशाचा आधार बनला? तर बघा मित्रांनो ऑप्शन डी भारत सरकार कायदा 1919 याचा आधार मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड हा कायदा बनला. पुढचा प्रश्न आहे, शुद्धित पाषाणचे लेखक कोण आहेत? तर याचे उत्तर राहील ऑप्शन ए रवींद्रनाथ टागोर हे शुद्धित पाषाण याचे लेखक आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्रीचे लेखक कोण आहेत? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी जवाहरलाल नेहरू हे ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्रीचे लेखक आहेत. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती जोडी अचूक जुळलेली नाही? तर याचे उत्तर काय राहील? ऑप्शन ए व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट. बघा हा ॲक्ट लॉर्ड लिटनने आणला होता, तर इथे कर्जन दिलेलं आहे त्यामुळे आपली ही जोडी चुकीची राहील. पुढचा प्रश्न बघा, 27 डिसेंबर 1911 रोजी पहिल्यांदा जनगणमन कोठे गायले गेले? तर योग्य उत्तर राहील ऑप्शन ए कोलकाता येथे 27 डिसेंबर 1911 रोजी पहिल्यांदाच जनगणमन हे आपले राष्ट्रगीत गायले गेले. पुढचा प्रश्न, भारतात पहिले वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर बघा मित्रांनो ऑप्शन बी जेम्स हिकी याने भारतामध्ये सर्वप्रथम वृत्तपत्र सुरू केले. तर ते वृत्तपत्र होते द बेंगॉल गॅझेट नावाचे, सर्वप्रथम सुरू करणारे जेम्स हिकी. नेक्स्ट क्वेश्चन, लेक्चर्स फ्रॉम कोलंबो टू अल्मोरो हे पुस्तक कोणाच्या अनुभवांवर आधारित आहे? तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी स्वामी विवेकानंद यांच्या अनुभवांवर आधारित लेक्चर्स फ्रॉम कोलंबो टू अल्मोरो हे पुस्तक आहे. नेक्स्ट क्वेश्चन,
द व्हील्स ऑफ हिस्ट्री या पुस्तकाचे लेखक कोण होते? तर योग्य उत्तर राहील ऑप्शन डी, राम मनोहर लोहिया हे द व्हील्स ऑफ हिस्ट्री या पुस्तकाचे लेखक आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी त्यांच्या आनंदमठ या कादंबरीत कोणत्या विद्रोहाचा उल्लेख करून तो प्रसिद्ध केला? तर योग्य उत्तर राहील ऑप्शन बी, संन्यासी विद्रोह. बघा, बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी त्यांच्या आनंदमठ या कादंबरीमध्ये संन्यासी विद्रोह या विद्रोहाचा उल्लेख करून तो प्रसिद्ध केला. नेक्स्ट क्वेश्चन, लॉर्ड मेकॉले खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, इंग्रजी शिक्षण. लॉर्ड मेकॉले हा इंग्रजी शिक्षण या विषयाशी संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आपले राष्ट्रीय गीत वंदे मातरम कोठून संकल्पित केले आहे? तर बघा, आपल्याला माहीतच आहे ऑप्शन बी, आनंदमठ या कादंबरीतून आपले राष्ट्रीय गीत वंदे मातरम हे घेतलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अमार सोनार बांगला हे गीत कोणी लिहिले, जे की नंतर बांगलादेशचे राष्ट्रीय गीत बनले आहे? तर बघा, हे अमार सोनार बांगला हे गीत रवींद्रनाथ टागोर, ऑप्शन बी, रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले आहे. पुढचा प्रश्न, भारताचे राष्ट्रीय पंचांग कोणत्या संवतावर आधारित आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, शक संवत या संवतावर भारताचे राष्ट्रीय पंचांग आधारित आहे. पुढचा प्रश्न आहे, सोमप्रकाश नावाचे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले? तर बघा, ऑप्शन डी, ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी सोमप्रकाश नावाचे वृत्तपत्र हे सुरू केले होते. पुढचा प्रश्न, 1921 मध्ये कलकत्त्यातील व्हिक्टोरिया मेमोरियल हॉलचे बांधकाम कोणत्या गव्हर्नरच्या काळात पूर्ण झाले? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, रीडिंग. गव्हर्नर रीडिंग या गव्हर्नरच्या काळात 1921 मध्ये कलकत्त्यातील व्हिक्टोरिया मेमोरियल हॉलचे बांधकाम हे पूर्ण झाले. पुढचा प्रश्न बघा, नवी दिल्ली शहराच्या आराखड्यामध्ये कोणाचा समावेश होता? तर याचे उत्तर राहील ऑप्शन सी, एडवर्ड ल्युटियन्स आणि एडवर्ड बेकर यांचा समावेश नवी दिल्ली शहराच्या आराखड्यामध्ये होता. नेक्स्ट क्वेश्चन, 1898 मध्ये बनारसमध्ये सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली, जे नंतर बनारस हिंदू विद्यापीठ बनले? तर बघा, 1898 मध्ये बनारसमध्ये सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना ऑप्शन ए, ॲनी बेझंट यांनी केली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 1935च्या भारत सरकार कायद्याचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नव्हते? तर याचे उत्तर आहे ऑप्शन सी, केंद्रासोबतच राज्यांमध्येही द्विदल शासन. हे उद्दिष्ट, हे वैशिष्ट्ये 1935च्या भारत सरकार कायद्याचे नव्हते. नेक्स्ट क्वेश्चन, देवदास या कादंबरीचे रचनाकार कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी, शरदचंद्र चट्टोपाध्याय हे देवदास या कादंबरीचे रचनाकार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, क्लेमेंट ॲटली भारतात कोणत्या मिशनचा सदस्य म्हणून आला होता? तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन बी, सायमन आयोग. बघा, क्लेमेंट ॲटली भारतात सायमन आयोग या मिशनचा सदस्य म्हणून आला होता. पुढचा प्रश्न, बंगालमध्ये अखिल बंगाल सविनय आज्ञा परिषद कोणी स्थापन केली? तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन ए, जे.एम. सेनगुप्ता यांनी बंगालमध्ये अखिल बंगाल सविनय आज्ञा परिषदेची स्थापना केली. पुढचा प्रश्न बघा, गांधीवादी योजना 1944 मध्ये कोणी मांडली? तर योग्य उत्तर राहील ऑप्शन ए, श्रीमान नारायण अग्रवाल यांनी गांधीवादी योजना 1944 मध्ये मांडली. नेक्स्ट क्वेश्चन, महात्मा गांधींनी रोलेट सत्याग्रह कोणत्या वर्षी सुरू केला?
तर बघा उत्तर आहे ऑप्शन डी. 1919 मध्ये महात्मा गांधींनी रोलेट सत्याग्रह सुरू केला होता. नेक्स्ट क्वेश्चन. नौजवान भारत सभा 1926 याचे संस्थापक कोण होते? तर ऑप्शन डी योग्य उत्तर राहील ऑप्शन डी. भगत सिंग हे नौजवान भारत सभेचे संस्थापक होते. पुढचा प्रश्न. मद्रास होम रूल लीगच्या स्थापनेशी मुख्यतः कोण संबंधित होते? तर उत्तर राहील ऑप्शन बी. ॲनी बेझंट. बघा ॲनी बेझंट यांनी मद्रास होम रूल लीगच्या स्थापनेत पुढाकार घेतला होता. नेक्स्ट क्वेश्चन. डायरेक्ट ॲक्शन डे ची घोषणा कोणी केली? बघा डायरेक्ट ॲक्शन डे ची घोषणा कोणी केली होती? तर उत्तर राहील ऑप्शन ए. मोहम्मद अली जिन्ना याने डायरेक्ट ॲक्शन डे ची घोषणा केली होती. पुढचा प्रश्न आहे. दादाभाई नौरोजींनी स्वराज्य हे भारताचे लक्ष्य कधी घोषित केले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. कलकत्ता अधिवेशन 1906 यावर्षी दादाभाई नौरोजींनी स्वराज्य हे भारताचे लक्ष्य घोषित केले. नेक्स्ट क्वेश्चन. हरिजन सेवक संघाची स्थापना 1932 मध्ये कोणी केली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. महात्मा गांधी यांनी हरिजन सेवक संघाची स्थापना 1932 मध्ये केली होती. नेक्स्ट क्वेश्चन. बंगाल राज्य बंदी विनियमन कोणत्या वर्षी पारित करण्यात आला? तर बघा उत्तर आहे ऑप्शन डी. 1818 या वर्षी बंगाल राज्य बंदी विनिमय हे पारित करण्यात आले. पुढचा प्रश्न बघा. 20 फेब्रुवारी 1947 रोजी जून 1948 पर्यंत सत्ता भारतीयांना हस्तांतरित केली जाईल असे कोणी घोषित केले? तर बघा याचे उत्तर राहील ऑप्शन बी. क्लेमेंट ॲटली याने 20 फेब्रुवारी 1947ला बघा जून 1948 पर्यंत सत्ता ही भारतीयांना हस्तांतरित केली जाईल असे घोषित केले होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे. प्रांतीय निवडणुका ब्रिटिश भारतात कोणत्या वर्षी घेण्यात आल्या? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. 1936 ते आणि 37 या वर्षी प्रांतीय निवडणुका ह्या घेण्यात आल्या होत्या. पुढचा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणती घटना कर्कांड म्हणून ओळखली जाते? तर याचे उत्तर राहील ऑप्शन डी. थेट कारवाई दिवस. बघा डायरेक्ट ॲक्शन डे ही घटना कलकत्ता कांड म्हणून देखील ओळखली जाते. पुढचा प्रश्न. AICC अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने भारत छोडो ठराव कधी मंजूर केला? तर याचे उत्तर राहील ऑप्शन सी. 8 ऑगस्ट 1942 या दिवशी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने भारत छोडो ठराव मंजूर केला. नेक्स्ट क्वेश्चन. काँग्रेस कार्यकारिणी समितीने जुलै 1942 मध्ये भारत छोडो ठराव कोठे मंजूर केला? तर योग्य उत्तर राहील ऑप्शन बी. वर्धा येथे काँग्रेस कार्यकारिणी समितीने जुलै 1942 मध्ये भारत छोडो ठराव हा मंजूर केला. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोण कॅबिनेट मिशनचा सदस्य नव्हता? तर याचे पण योग्य उत्तर राहील ऑप्शन बी. सर जॉन सायमन हा कॅबिनेट मिशनचा सदस्य नव्हता. पुढचा प्रश्न. कॅबिनेट मिशन भारतात आले तेव्हा इंग्लंडमध्ये कोणता राजकीय पक्ष सत्तेत होता? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन डी. लेबर पार्टी. बघा कॅबिनेट मिशन भारतात आले तेव्हा इंग्लंडमध्ये लेबर पार्टी हा राजकीय पक्ष सत्तेत होता. पुढचा प्रश्न आहे. कोणत्या ब्रिटिश पंतप्रधानांनी क्रिप्स मिशन भारतामध्ये पाठवले? तर याचे उत्तर आहे ऑप्शन बी. विन्स्टन चर्चिल या ब्रिटिश पंतप्रधानांनी क्रिप्स मिशन हे भारतामध्ये पाठवले. पुढचा प्रश्न आहे. भोपाळची शासिका शहाजहां बेगम यांच्या उत्तराधिकाऱ्यांपैकी सांचीच्या प्राचीन स्थळाच्या संरक्षणासाठी निधी कोणी दिला होता? तर योग्य उत्तर राहील ऑप्शन ए. सुलतान जहां बेगम यांनी सांचीच्या प्राचीन स्थळाच्या संरक्षणासाठी निधी दिला होता.
पुढचा प्रश्न बघा. भारतीय सिव्हिल सेवेत सामील होणारा पहिला भारतीय कोण होता? तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी, सत्येंद्रनाथ टागोर हे पहिले भारतीय होते भारतीय सिव्हिल सेवेमध्ये सामील होणारे. नेक्स्ट क्वेश्चन. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1960 मध्ये झालेल्या सिंधू जल करारावर कोणत्या शहरात स्वाक्षऱ्या करण्यात आल्या? तर याचे उत्तर आहे ऑप्शन सी, कराची. बघा, कराचीमध्ये सिंधू जल करारावर ही स्वाक्षरी करण्यात आली होती. पुढचा प्रश्न. बांगलादेशला स्वतंत्र देशाचा दर्जा कधी प्राप्त झाला? तर याचे उत्तर आहे ऑप्शन बी, 1971 मध्ये बांगलादेशाला स्वतंत्र देशाचा दर्जा प्राप्त झाला. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणती इमारत प्रथम महायुद्धात शहीद झालेल्या अविभाजित भारतातील सैनिकांच्या स्मरणात बांधण्यात आली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, इंडिया गेट. बघा, इंडिया गेट ही इमारत प्रथम महायुद्धात शहीद झालेल्या अविभाजित भारतीय सैनिकांच्या स्मरणात बांधण्यात आली. पुढचा प्रश्न बघा. 1911 मध्ये भारत भेटीदरम्यान अपोलो बंदरावर आगमनाच्या स्मरणात गेटवे ऑफ इंडिया कोणाच्या सन्मानार्थ बांधण्यात आले? तर याचे उत्तर आहे ऑप्शन बी, किंग जॉर्ज पाचवा. बघा, जॉर्ज पाचवा या राजाच्या सन्मानार्थ गेटवे ऑफ इंडियाची बांधकाम झाले होते. नेक्स्ट क्वेश्चन बघा. देशबंधू म्हणून कोण ओळखले जातात ज्यांनी 1922 मध्ये काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले आणि मोतीलाल नेहरूंसोबत स्वराज पक्षाची स्थापना केली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, चित्तरंजन दास. बघा, यांनी 1922 मध्ये काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले आणि मोतीलाल नेहरूंसोबत त्यांनी स्वराज पक्षाची स्थापना केली आणि त्यांना देशबंधू म्हणून देखील आपण ओळखतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे. 1815 मध्ये भारताचे पहिले सर्वेक्षक जनरल म्हणून कोणाची नियुक्ती झाली? तर याचे उत्तर आहे ऑप्शन डी, कॉलिन मॅकेन्झी यांची नियुक्ती भारताचे सर्वेक्षक जनरल म्हणून 1815 मध्ये झाली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे. लॅप्सचा सिद्धांत म्हणजेच हडपनीतीचा सिद्धांत कोणत्या गव्हर्नर जनरलने लागू केला होता? तर याचे उत्तर राहील ऑप्शन डी, लॉर्ड डलहौसी याने लॅप्सचा सिद्धांत म्हणजेच हडपनीतीचा सिद्धांत हा आणला होता. पुढचा प्रश्न. ईस्ट इंडिया कंपनीच्या विविध अंगांच्या अधिकार व जबाबदाऱ्या निश्चित करणारा ब्रिटिश संसदेने पारित केलेला कायदा कोणता? तर याचे उत्तर आहे ऑप्शन बी, रेग्युलेटिंग ॲक्ट 1773. या कायद्यानुसार ईस्ट इंडिया कंपनीचे विविध अधिकार व जबाबदाऱ्या हे ब्रिटिश संसदेने निश्चित केले होते. पुढचा प्रश्न बघूया. महात्मा गांधी यांनी खालीलपैकी कोणते वृत्तपत्र प्रकाशित केले नव्हते? तर प्रश्नाचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी, वंदे मातरम. बघा, महात्मा गांधी यांनी वंदे मातरम हे वृत्तपत्र प्रकाशित केले नव्हते. पुढचा प्रश्न आहे. गांधीजी सोबत नमक सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी, सरोजिनी नायडू यांनी गांधीजींसोबत सत्याग्रहाचे नेतृत्व केले. पुढचा प्रश्न आहे. पाश्चिमात्य शिक्षणाची सुरुवात कोणत्या स्वातंत्र्य सैनिकाने केली? तर उत्तर राहील ऑप्शन ए, राजाराम मोहन रॉय यांनी पाश्चिमात्य शिक्षणाची सुरुवात केली. पुढचा प्रश्न बघा. इन्कलाब जिंदाबाद हा नारा कोणी दिला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, भगतसिंग. बघा, भगतसिंगांनी इन्कलाब जिंदाबाद याचा नारा दिला होता. पुढचा प्रश्न. काकोरी प्रकरणात काकोरी आणि लखनौ दरम्यान ट्रेन कधी लुटली गेली?
तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. 1925 मध्ये बघा 1925 मध्ये काकोरी कांड झाला होता. त्या दरम्यान लखनौ दरम्यान ट्रेन ही लुटण्यात आली होती. पुढचा प्रश्न, मदन मोहन मालवीय यांनी आपले प्रसिद्ध वृत्तपत्र द लीडर कोठून प्रकाशित केले? तर बघा ऑप्शन ए इलाहाबाद येथून मदन मोहन मालवीय यांनी आपले प्रसिद्ध वृत्तपत्र द लीडर हे प्रकाशित केले. पुढचा प्रश्न, सरोजिनी नायडू यांनी हिंदू मुस्लिम एकतेचा दूत म्हणून कोणाला संबोधले? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मोहम्मद अली जिन्ना याला सरोजिनी नायडू यांनी हिंदू मुस्लिम एकतेचा दूत म्हणून संबोधले होते. पुढचा प्रश्न, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? तर बघा ऑप्शन डी स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली. पुढचा प्रश्न बघूया, भारतीय असंतोषाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर याचे उत्तर आहे ऑप्शन बी बाळ गंगाधर टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणून देखील ओळखले जाते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी भारतीय पुनर्जागरणाचा जनक असे कोणाला मानले जाते? तर उत्तर राहील ऑप्शन ए राजाराम मोहन राय यांना भारतीय पुनर्जागरणाचे जनक देखील आपण म्हणतो. पुढचा प्रश्न आहे, ईस्ट इंडिया कंपनीने 1611 मध्ये दक्षिण पूर्व किनाऱ्यावर पहिले व्यापार केंद्र कोठे सुरू केले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मछलीपट्टणम. बघा येथे ईस्ट इंडिया कंपनीने 1611 मध्ये दक्षिण पूर्व किनाऱ्यावर मछलीपट्टणम येथे व्यापार केंद्र हे सुरू केले होते. नेक्स्ट क्वेश्चन बघा, ईस्ट इंडिया कंपनीने भारतात पश्चिम किनाऱ्यावर पहिले व्यापार केंद्र कोठे स्थापन केले? तर याचे उत्तर आहे ऑप्शन सी सुरत येथे. पश्चिम किनाऱ्यावर सुरत येथे ईस्ट इंडिया कंपनीने प्रथम व्यापार केंद्र हे सुरू केले. पुढचा प्रश्न, ब्रिटनचे सम्राट जेम्स प्रथम यांचे दूत म्हणून भारतात येणारा दुसरा प्रवासी कोण होता? या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी थॉमस रो. हा ब्रिटन सम्राट जेम्स प्रथम याचा दूत म्हणून भारतात येणारा दुसरा प्रवासी होता. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विलियम हॉकिन्स यांची भेट मुघल सम्राट जहांगीर यांच्याशी कोठे झाली? तर बघा ऑप्शन ए सुरत येथे विलियम हॉकिन्सची भेट मुघल सम्राट जहांगीरशी झाली होती. पुढचा प्रश्न आहे, विलियम हॉकिन्स भारतात कोणत्या जहाजाने आला होता? तर उत्तर राहील ऑप्शन बी हेक्टर या जहाजाने विलियम हॉकिन्स हा भारतात आला होता. पुढचा प्रश्न आहे, गांधीजींचा आवडता भजन वैष्णव जनतो चे लेखक कोण आहेत? तर बघा गांधीजींचा आवडता भजन वैष्णव जनतो याचे लेखक आहेत ऑप्शन सी नरसी मेहता. पुढचा प्रश्न बघूया, असहकार आंदोलनादरम्यान गांधीजींना कोणता पुरस्कार देण्यात आला होता? तर बघा उत्तर राहील ऑप्शन सी केसर-ए-हिंद. हा पुरस्कार असहकार आंदोलनादरम्यान गांधीजींना देण्यात आला होता. पुढचा प्रश्न, मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा ही पदवी प्रथम कोणी दिली? तर बघा ऑप्शन डी रवींद्रनाथ टागोर यांनी मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा ही पदवी दिली. पुढचा प्रश्न, 1919 मध्ये मोतीलाल नेहरू यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? तर बघा ऑप्शन डी स्वतंत्र. स्वतंत्र हे वृत्तपत्र 1919 मध्ये मोतीलाल नेहरू यांनी सुरू केले. पुढचा प्रश्न, बाळ गंगाधर टिळक यांनी केसरी हे वृत्तपत्र कोणत्या भाषेमध्ये प्रकाशित केले? तर याचे उत्तर राहील ऑप्शन ए मराठीमध्ये. बघा मराठी भाषेमध्ये बाळ गंगाधर टिळक यांनी केसरी हे वृत्तपत्र सुरू केले होते. पुढचा प्रश्न आहे, शहीद-ए-आझम ही उपाधी कोणाला देण्यात आली? तर बघा ऑप्शन सी भगत सिंग यांना शहीद-ए-आझम ही उपाधी देण्यात आली आहे.
पुढचा प्रश्न आहे, सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनानंतर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, त्रिपुरी येथे झालेल्या अधिवेशनानंतर सुभाषचंद्र बोस यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. पुढचा प्रश्न आहे, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर उत्तर राहील ऑप्शन डी, लॉर्ड माउंटबॅटन हे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या योजना प्रस्तावाच्या आधारे भारत पाकिस्तानचे विभाजन झाले? तर बघा ऑप्शन सी, माउंटबॅटन योजना. या योजनेच्या आधारे भारत पाकिस्तानचे विभाजन झाले. नेक्स्ट क्वेश्चन, आझाद हिंद सेनेचे संस्थापक कोण होते? तर उत्तर राहील ऑप्शन सी, रास बिहारी बोस हे आझाद हिंद सेनेचे संस्थापक होते. पुढचा प्रश्न बघूया, भारत छोडो आंदोलन कधी सुरू झाले? तर उत्तर राहील ऑप्शन बी, 9 ऑगस्ट 1942 या रोजी भारत छोडो आंदोलन हे सुरू झाले होते. पुढचा प्रश्न आहे, करो या मरो हा नारा कोणी दिला? तर उत्तर आहे ऑप्शन सी, महात्मा गांधी यांनी करो या मरो हा नारा दिला. पुढचा प्रश्न, अखिल भारतीय किसान सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर योग्य उत्तर राहील ऑप्शन सी, स्वामी सहजानंद सरस्वती हे अखिल भारतीय किसान सभेचे पहिले अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न, भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना कधी झाली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 1920 या वर्षी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली होती. पुढचा प्रश्न, लंडनमध्ये झालेल्या 3 गोलमेज परिषदांपैकी काँग्रेसने कोणत्या परिषदेत भाग घेतला? तर बघा उत्तर राहील ऑप्शन बी, दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये काँग्रेसने भाग घेतला होता. पुढचा प्रश्न, सविनय कायदेभंग आंदोलनाच्या वेळी भारताचा व्हाईसरॉय कोण होता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी, लॉर्ड इर्विन. बघा लॉर्ड इर्विन हा सविनय कायदेभंग आंदोलनावेळी भारताचा व्हाईसरॉय होता. पुढचा प्रश्न, 1929च्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, जवाहरलाल नेहरू. बघा जवाहरलाल नेहरू हे 1929च्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष होते. नेक्स्ट क्वेश्चन, सायमन आयोग भारतामध्ये कधी आला? तर उत्तर आहे ऑप्शन सी, 3 फेब्रुवारी 1928 या वर्षी सायमन आयोग हा भारतात आला होता. पुढचा प्रश्न, स्वराज पार्टीचे संस्थापक कोण होते? तर बघा ऑप्शन डी, ए आणि बी म्हणजेच मोतीलाल नेहरू आणि चित्तरंजन दास यांनी मिळून स्वराज पार्टीची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न, कोणत्या घटनेमुळे असहकार आंदोलन स्थगित करण्यात आले? तर याचे उत्तर आहे ऑप्शन डी, चौरी चौरा घटना. बघा चौरी चौरा येथे झालेल्या घटनेमुळे असहकार आंदोलन हे स्थगित करण्यात आले होते. पुढचा प्रश्न, असहकार आंदोलन कधी सुरू झाले? तर याचे उत्तर आहे ऑप्शन बी, 1920 मध्ये असहकार आंदोलन हे सुरू झाले होते. पुढचा प्रश्न, गांधीजींनी भारतात पहिला सत्याग्रह कोठे केला? तर बघा ऑप्शन डी, चंपारण येथे 1917 मध्ये गांधीजींनी आपला पहिला सत्याग्रह सुरू केला होता. पुढचा प्रश्न आहे, अमृतसरच्या जालियनवाला बाग हत्याकांडात गोळीबाराचा आदेश कोणी दिला होता? तर बघा उत्तर आहे ऑप्शन सी, जनरल डायरने अमृतसर येथे झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडात गोळीबाराचा आदेश दिला होता. पुढचा प्रश्न, काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात गरम दल व नरम दल आणि काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यात समझोता झाला? तर उत्तर आहे ऑप्शन ए, लखनौ येथे 1916 मध्ये झालेल्या अधिवेशनामध्ये गरम दल व नरम दल तसेच काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यात समझोता झाला.
पुढचा प्रश्न, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे कोणी म्हटले? तर उत्तर आहे ऑप्शन सी, बाळ गंगाधर टिळक यांनी म्हटले होते, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. पुढचा प्रश्न, गांधीजींनी आपले राजकीय गुरु कोणाला मानले? तर उत्तर आहे ऑप्शन सी, गोपाळ कृष्ण गोखले यांना गांधीजींनी आपले राजकीय गुरु असे म्हटले होते. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या व्हायसरॉयच्या काळात झाली? तर उत्तर आहे ऑप्शन ए, लॉर्ड डफरिन या व्हायसरॉयच्या काळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. पुढचा प्रश्न, गदर पक्षाची स्थापना कोणी केली? तर उत्तर आहे ऑप्शन सी, लाला हरदयाल. बघा, लाला हरदयाल यांनी गदर पक्षाची स्थापना केली. पुढचा प्रश्न, दिल्लीमध्ये नवीन राजधानीत प्रवेश करताना व्हायसरॉय लॉर्ड हार्डिंगवर बॉम्ब कोणी फेकला? तर याचे उत्तर आहे ऑप्शन ए, राम बिहारी बोस यांनी यांनी लॉर्ड हार्डिंगवर बॉम्ब फेकला होता. पुढचा प्रश्न, 1911च्या दिल्ली दरबाराच्या वेळी भारताचा व्हायसरॉय कोण होता? तर याचे उत्तर आहे ऑप्शन सी, लॉर्ड हार्डिंग. 1911च्या दिल्ली दरबाराच्या वेळी लॉर्ड हार्डिंग हा भारताचा व्हायसरॉय होता. पुढचा प्रश्न, जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरामध्ये झाला? तर याचे उत्तर आहे ऑप्शन बी, अमृतसर येथे जालियनवाला बाग हत्याकांड हा 1919 मध्ये झाला होता. पुढचा प्रश्न, परदेशात प्रथम भारतीय राष्ट्रीय ध्वज फडकविण्याचा सन्मान कोणाला मिळाला? तर याचे उत्तर आहे ऑप्शन बी, मॅडम भिकाजी कामा यांनी सर्वप्रथम परदेशामध्ये भारतीय राष्ट्रीय ध्वज फडकविला होता. पुढचा प्रश्न, भारतीय क्रांतीची माता म्हणून कोणाला ओळखले जाते? तर उत्तर राहील ऑप्शन डी, मॅडम भिकाजी कामा यांना भारतीय क्रांतीची माता म्हणून देखील ओळखले जाते. पुढचा प्रश्न, लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? तर उत्तर राहील ऑप्शन सी, श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडनमध्ये इंडिया हाऊसची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न, अभिनव भारतचे संस्थापक कोण होते? तर ऑप्शन डी, व्ही डी सावरकर हे अभिनव भारतचे संस्थापक होते. पुढचा प्रश्न आहे, स्वदेशी आणि बहिष्कार आंदोलनाचा संबंध कोणत्या आंदोलनाशी होता? तर याचे उत्तर आहे ऑप्शन ए, वंगभंग आंदोलन. बघा, स्वदेशी आणि बहिष्कार आंदोलनाचा संबंध वंगभंग आंदोलनाशी होता. पुढचा प्रश्न, बंगालचे विभाजन कोणत्या व्हायसरॉयने केले? तर याचे उत्तर आहे ऑप्शन सी, लॉर्ड कर्झनने बंगालचे विभाजन केले होते. पुढचा प्रश्न, गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सवांची सुरुवात कोणी केली? तर याचे उत्तर आहे ऑप्शन ए, बाळ गंगाधर टिळक यांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सवाची सुरुवात केली होती. पुढचा प्रश्न, लाल बाल या नावाने कोण ओळखले जाते? तर उत्तर आहे ऑप्शन डी, वरीलपैकी सर्व. बघा, लाला लजपतराय, बिपिन चंद्र पाल, बाल गंगाधर टिळक या तिघांना लाल बाल पाल या नावाने ओळखले जातं. पुढचा प्रश्न, काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होत्या? तर उत्तर आहे ऑप्शन बी, ॲनी बेझंट. बघा, काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा ह्या ॲनी बेझंट होत्या. पुढचा प्रश्न, तत्वबोधिनी सभा याचे संस्थापक कोण होते? तर उत्तर आहे ऑप्शन सी, देवेंद्रनाथ टागोर हे तत्वबोधिनी सभा याचे संस्थापक होते. पुढचा प्रश्न, सत्यार्थ प्रकाश ही कोणाची कृती आहे? तर बघा, ऑप्शन डी, स्वामी दयानंद सरस्वती यांची सत्यार्थ प्रकाश ही कृती आहे. पुढचा प्रश्न, अलीगढ आंदोलन कोणी सुरू केले? तर उत्तर आहे ऑप्शन डी, सय्यद अहमद खान याने अलीगढ आंदोलन हे सुरू केले होते. पुढचा प्रश्न, वेदांकडे चला हा नारा कोणी दिला? तर उत्तर आहे ऑप्शन सी, स्वामी दयानंद सरस्वती यांनी वेदांकडे चला हा नारा दिला होता. पुढचा प्रश्न,
शुद्धी आंदोलन कोणी चालवले? तर ऑप्शन बी दयानंद सरस्वती यांनी शुद्धी आंदोलन चालवले होते. नेक्स्ट क्वेश्चन, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? तर बघा ऑप्शन ए राजाराम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. पुढचा प्रश्न, बिहारमध्ये 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर याचे उत्तर आहे ऑप्शन सी कुंवर सिंग यांनी 1857च्या उठावाचे नेतृत्व बिहारमध्ये केले होते. पुढचा प्रश्न, 1857च्या उठावाच्या वेळी भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? तर उत्तर आहे ऑप्शन बी लॉर्ड कॅनिंग हा 1857च्या उठावावेळी भारताचा गव्हर्नर जनरल होता. पुढचा प्रश्न, मंगल पांडे यांनी कोणत्या छावणीत बंड केले? तर उत्तर आहे ऑप्शन ए बैरकपूर. बघा बैरकपूर या छावणीमध्ये मंगल पांडे यांनी बंड केला होता. पुढचा प्रश्न, 10 मे 1857 रोजी शिपाई उठाव कुठून सुरू झाला? तर याचे उत्तर आहे ऑप्शन सी मेरठ. मेरठ येथे 10 मे 1857 रोजी शिपाई उठाव सुरू झाला होता. पुढचा प्रश्न, भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण होता? तर याचे उत्तर आहे ऑप्शन बी लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हाईसरॉय होता. पुढचा प्रश्न, सती प्रथा बंद करण्याचे श्रेय कोणत्या गव्हर्नर जनरलला जाते? तर बघा ऑप्शन डी लॉर्ड विल्यम बेंटिक या गव्हर्नर जनरलला सती प्रथा बंद करण्याचा श्रेय जातो. पुढचा प्रश्न आहे, भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? तर याचे उत्तर आहे ऑप्शन सी लॉर्ड विल्यम बेंटिक हा भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता. पुढचा प्रश्न, कोणत्या परकीय आक्रमणाने भारतातून कोहिनूर हिरा आणि मयूर सिंहासन नेले? तर बघा ऑप्शन ए नादिर शहा याने भारतातून कोहिनूर हिरा आणि मयूर सिंहासन हे नेले. पुढचा प्रश्न, भारतात सर्वप्रथम कोणता युरोपीय व्यापारी आला होता? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए पोर्तुगीज हे भारतात सर्वप्रथम युरोपीय व्यापारी येणारे युरोपीय व्यापारी आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतात येणारा पहिला पोर्तुगीज व्यापारी कोण होता? तर याचे उत्तर आहे ऑप्शन बी वास्को द गामा हा पहिला पोर्तुगीज व्यापारी भारतामध्ये आला होता. पुढचा प्रश्न, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली? तर याचे उत्तर आहे ऑप्शन ए इसवी सन 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. पुढचा प्रश्न, बंगालमध्ये द्वैत शासन ची पायाभरणी कोणी केली? बघा बंगालमध्ये द्वैत शासनची पायाभरणी ही रॉबर्ट क्लाइव्हने केली होती. ऑप्शन सी हे उत्तर राहील. पुढचा प्रश्न, बंगालमधून द्वैत शासन कोणी समाप्त केला? तर बघा ऑप्शन ए वॅरन हेस्टिंग. वॅरन हेस्टिंगने बंगालमधून द्वैत शासनची समाप्ती केली. पुढचा प्रश्न, कोणत्या करारानुसार ईस्ट इंडिया कंपनीला बंगाल आणि बिहार तसेच ओडिसाची दिवाणी मिळाली? तर बघा ऑप्शन बी इलाहाबादचा पहिला तह 1765 यानुसार ईस्ट इंडिया कंपनीला बंगाल, बिहार आणि ओडिसाची दिवाणी मिळाली. पुढचा प्रश्न आहे, सहाय्यक कर कोणी लागू केला? तर मित्रांनो ऑप्शन डी लॉर्ड वेलेस्ली याने सहाय्यक कर लागू केला होता. पुढचा प्रश्न, सहाय्यक करार व स्वाक्षरी करणारे पहिले राज्य कोणते? बघा सहाय्यक करारावर स्वाक्षरी करणारे पहिले राज्य होते ऑप्शन ए हैदराबाद हे राज्य. पुढचा प्रश्न, प्लाशीची लढाई कोणत्या दोन पक्षांमध्ये झाली? तर उत्तर राहील ऑप्शन बी सिराजुद्दौला आणि इंग्रज यांमध्ये प्लाशीची लढाई ही झाली होती. पुढचा प्रश्न, बघा जेम्स पहिला यांचा राजदूत जो जहांगीरच्या दरबारात आला तो कोण होता? तर याचे उत्तर आहे ऑप्शन डी सर थॉमस रो. बघा जेम्स पहिला याचा राजदूत म्हणून सर थॉमस रो हा जहांगीरच्या दरबारात आला होता. तर मित्रांनो ही होती सर्व
प्रश्न, आधुनिक भारताच्या इतिहासावर आधारित सर्व महत्त्वाचे प्रश्न. तर आता व्हिडिओ तुम्हाला आवडला, कसा वाटला हा तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि असेच व्हिडिओ मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.